विकास आहे, काय सांगाल इम्तियाज जलील म्हणाले हिरवा महाराष्ट्र? कसं पाहता इम्तियाज जलील म्हणताय की मुंब्राच नव्हे तर महाराष्ट्र आम्ही हिरवा करू? महाराष्ट्र यांच्या बापाची जहांगीर नाहीये. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे. या महाराष्ट्र खर तर हा हिंदू संस्कृतीतल्या भगव्यातला महाराष्ट्र आहे. पण दुसरीकडे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा भगवा आम्ही महाराष्ट्र करू तेव्हा तुमच्यावर कारवाई का होत नाही, मग आमच्यावर कारवाई का करावी? या देशाची संस्कृतीचा हा भगवा भाग आहे आणि त्यामुळे या देशातल्या संस्कृतीतल्या भगव्याचा हा भाग असल्यामुळं आमच्यावर कारवाई नाही होणार आहे. आक्रंताचे विचार घेऊन हिरवा कलर हे अराजकताच्या भूमिकेतून मांडणं ही खरं तर या द्रोहाविरुद्धची खरं तर ही साथ घालणं आहे आणि त्याच्यामुळे निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. धाराशिवमध्ये शिंदे सेनेच्या काही उमेदवारांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाटण्यात आलेला आहे अशी चर्चा आहे. आम्ही महायुतीत आहे. आम्ही स्थानिक पातळीवर आम्ही आमचं काय ऍडजस्टमेंट करू ते निश्चितपणे आम्ही आमच्या स्थानिक स्तराच्या पदाधिकाऱ्यांनी जे ऍडजस्टमेंट केली ती महायुतीसाठीच केली असेल. शहरामध्ये महापौरासाठी सध्या रस्सीकट चालली आहे. कसं फक्त पूर्ण महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार आहे, काही रस्सीखेच नाही. नाही, गटनेता हा 15 दिवसाची प्रक्रिया असते. निश्चितपणे 15 दिवसाच्या प्रक्रियेनंतर विभागीय आयुक्त नोटीस देतील आणि नोटिफिकेशन निघाल्यानंतर गटनेता नाव देता येईल. बरं, आपण युतीमध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढत आहात, परंतु सिल्लोडमध्ये तसं नाही. एकमेकासमोर भाजप आणि शिंदे सेना टाकलेली कसं बघतो? खरं तर आम्ही निजामाना गाडायला निघालो, मग तो कोणाच्या पक्षात उभा राहू द्या, त्याला गाडल्याशिवाय राहणार.